दुसरा मुद्दा, आता हे जे हमी भावाचा गोंधळ चालू आहे, मग मी प्रत्येक ठिकाणी म्हणतो हमी भाव एकतर सरकार देत नाही, देवाला तर देत नाही. का बरं देत नाही? ह्याचं शेती उत्पादन जे आहे हे सगळं माणसावाने खाऊन पार करावं, ते दुसरा पर्याय नाही. ती बाय प्रोडक्ट हे जी म्हणलं ते बाय प्रोडक्ट केलं एखाद्याचं, ती बाय प्रोडक्ट खाताना इकडलं ओरिजिनल अन्न थांबतंय ना. मग एकतर देत नाही. समजा आपण गृहीत धरू सरकारनं आता नाविलाज झालाय बाबा हे शेतकऱ्याचा, ह्याला हमी भाव द्यावं. मग तुमच्या गावात येऊन 1000 शेतकरी जमा केलं, सरकार हमी भाव देऊ लागलाय म्हटलं, आणि मी जर म्हणलो हमी भाव घेऊ नका, तुम्ही मला मारून पाठविचाल, बरोबर आहे. पण माझं म्हणणं आहे की हमी भाव जर दिलं तर शेतकऱ्याचं नुकसान आहे. ते कसं? हा बरोबर आहे. असं विचारा मला, कसं नुकसान आहे सांगतो. आपण उगं तुम्हाला समजण्यासाठी गृहीत धरू, आता 100 रुपये आता सध्या आपल्याला घरला येते, मग आपल्याला पुरत नाही म्हणून 120 पाहिजे, बरोबर आहे. 120 दिल्यावर फायदा व्हायला पाहिजे की, पण 120 दिल्यावर शेतकऱ्याचं नुकसान कसं आहे सांगतो तुम्हाला. आता मला काय म्हणायचं आहे, मागडल्या 50 वर्षाखाली जी शेतीमालाचे भाव होते, गुरव काल तो माहिती काढा बरं, काढा. मग 50 वर्षाखाली जी शेतीमालाचे भाव होते, मग त्या कमी भाव होते ना आता वाढायचे, हे आम्ही भाव बाजूला ठेवू. मग तुम्हाला आता शेतकऱ्याला शेती आम्हाला वाढवून पाहिजे, शेती परवडना का बरं म्हणलो आला? पैसे पुरवणे नाही, खर्च वाढा, उत्पादन खर्च. हा, उत्पादन खर्च वाढला. मग शेतकऱ्याला जर विचारलं की बाबा तू उत्पादन खर्च का वाढू दिलायच, तर त्याच्याकडे उत्तर नाही. माझ्या हातात काय म्हणणार त्यानं? बियाणं वाढलं, खत वाढला, औषध वाढलं, मजूर वाढला, म्हणजे ह्याचा अर्थ उत्पादन खर्च थांबवायचं शेतकऱ्याच्या हातात नाही, बरोबर आहे. मग आता ते 120 भाव दिलं तुम्हाला, मग तुम्ही काय म्हणणार? आता आपण गृहीत धरू 100 रुपयाला 60 रुपये खर्च येते, ह्याला परपंचाला 40 राहतंय, बरोबर आहे. मग 40 का मला पुरवना, 120 पाहिजे. 120 दिलं समजा की तुमचं एका रात्रीत त्या 60 रुपयाची खर्च आहे सध्या, त्याचा 80च्या पुढे जाते एकाच रात्रीत. ह्याला पैसे कधी मिळते? ते ह्याने जाऊन पेरावला ते 6 महिन्यानं मार्केटला नेल्यावर 120 मिळते. पण रात्री जर डिक्लेअर केलं सरकारनं, 20% वाढवून भाव दिलो आम्ही शेतकऱ्याला, सगळ्या मालाला 20% वाढवून दिलो की दुसऱ्या दिवशी तुमचे त्या 60चा खर्च 80ला जाते. मजूर वाढीत आहे. तुम्ही सकाळी मजुराकडे जावा, ते 400चं 500 म्हणते, का बरं म्हटलं तर काय भाव वाढलाय म्हणणार, हमी भाव वाढलाय. वाहतूक वाढते, वाहतूक वाढतंय, तुमचं बियाण्याचा, औषधाचा, खताचे सगळे रेट वाढते, ते आलं का लक्षात? मग 80 रुपये तुमचा खर्च जाऊन जर थांबला तर तुम्हाला 40 राहते, बरोबर आहे. 80च्या पुढे जर गेला उत्पादन खर्च तर आणि पुन्हा मायनस. मग 80 रुपये खर्च झाल्यावर 120 तुम्हाला दिल्यावर तुमच्या पदरात काय? ते पहिल्यासारखं पहिल्यापेक्षा मग हमी भाव मागून फायदा आहे का शेतकऱ्याला? बरोबर आहे. मग माझं म्हणणं काय की उत्पादन खर्च कमी करा, उत्पादन जास्त काढा, क्वालिटी काढा, हिथंच तुम्हाला आहे रे, दुसरं मागून काहीच फायदा नाही. मग आता हे समजावून सांगितल्यावर तुम्ही आता हमी भाव म्हणल्यावर नगरे बाबा म्हणचाल, नाही सांगितल्यावर तुम्ही मारून पाठविचाल मला, आम्हाला देऊ लागले सरकार, ह्याने घेऊ दिला. ही एक विषय झाला.